तुम्हाला माहिती आहे का, केवळ 10 वर्षात भारतातील कंपन्यांनी समाजाच्या भल्यासाठी 2 लाख कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहेत. आणि आता CSR म्हणजे फक्त कायदेशीर बंधन नाही, तर देशाच्या विकासाचा एक शक्तिशाली हात बनला आहे. HDFC बँक, रिलायन्स, TCS यांसारख्या दिग्गज कंपन्या आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रात कशी क्रांतिकारी कामे करत आहेत. CSRच्या या बदलत्या जगात काय नवीन आणि प्रभावी घडत आहे ते पाहूयात आपण बिहाइंड द डॉट्स सोबत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR म्हणजेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी हा विषय भारतात गेल्या काही वर्षात खूप महत्त्वाचा ठरला आहे. 2013 मध्ये भारत सरकारने कंपनी कायद्यातील सेक्शन 135 अंतर्गत CSR अनिवार्य केले, ज्यामुळे मोठ्या कंपन्यांना त्यांच्या नफ्याचा किमान 2% समाज कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक झाले. या कायद्यामुळे CSR फक्त कायदेशीर पूर्तता न राहता सामाजिक बदलासाठी प्रभावी साधन बनले आहे. 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात भारतातील 301 मोठ्या कंपन्यांनी CSR साठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. यावर्षी HDFC बँकने सर्वाधिक 945.31 कोटी, रिलायन्स इंडस्ट्रीने 900 कोटी, TCSने 827 कोटी, टाटा स्टीलने 635 कोटी आणि ONGCने 580 कोटी CSR मध्ये खर्च केला आहे. या टॉप कंपन्यांनी एकत्रितपणे देशातील CSR खर्चाचा मोठा हिस्सा हाताळला असून त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. CSR मध्ये आरोग्य आणि स्वच्छता, पर्यावरण आणि शाश्वतता, शिक्षण, उपजीविका आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाते. आरोग्य आणि स्वच्छतेला 26% कंपन्यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे, तर पर्यावरण आणि शाश्वतता व शिक्षण या क्षेत्रांना प्रत्येकी 23% कंपन्यांनी महत्त्व दिलं आहे. यामुळे CSR प्रकल्पांमुळे ग्रामीण भाग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संरक्षण आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. CSR समित्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यामुळे लिंग समतेसंबंधी उपक्रमांना अधिक प्राधान्य मिळत आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली CSR प्रकल्प अधिक परिणामकारक आणि समावेशक होत आहे. मात्र काही कंपन्यांनी काही प्रमाणात CSR निधीच खर्च केला नाही, ज्यामागे दीर्घकालीन प्रकल्प, मंजुरीची प्रतीक्षा, भागीदार शोधणे आणि पुढील वर्षासाठी निधी राखून ठेवणे यांसारखी कारणे आहेत. त्यामुळे CSR निधीचा वापर अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक करण्याची गरज आहे. भविष्यात CSR धोरणांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, NGO आणि स्थानिक समुदायांसह भागीदारी मजबूत करणे, डिजिटल शिक्षण, पर्यावरणीय नवकल्पना, महिला उद्योजकता यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणे यावर भर दिला जाणार आहे. तसेच पारदर्शकता आणि परिणाम मोजण्यावर अधिक लक्ष दिले जाईल. एकंदरीत भारतातील 301 मोठ्या कंपन्यांनी CSR मध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक बदलासाठी जबाबदारी घेतली आहे. HDFC बँक, रिलायन्स, TCS, ONGC आणि टाटा स्टील यांसारख्या कंपन्यांनी आरोग्य, पर्यावरण, शिक्षण आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले असून भविष्यात CSR अजून प्रभावी आणि समावेशक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे CSR हा केवळ कायदेशीर बंधन नसून सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.